नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, गेला आठवडाभर आपले व्हिडिओ आले नाहीत. याचं कारण म्हणजे कोकणामध्ये थंडीचा जोर बऱ्यापैकी आत्ता वाढलेला आहे आणि त्यामुळे थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये व्हिडिओ आले नाहीत. तर सर्वांची मी क्षमा मागतो, की गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळाले नाहीत किंवा स्टोरी ऐकायला मिळाली नाही. तर मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण अमोल नावाच्या एका व्यक्तीचा तिच्या बहिणीच्या संदर्भामध्ये आलेला एक भयानक अनुभव आज आपण कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर अमोल मित्रांनो कोकणामध्ये राहणारा कुडाळ तालुक्यामध्ये. कुडाळ तालुक्यातून गेलेला जो मुंबई-गोवा महामार्ग आहे, त्या महामार्गाच्या लगत एक गाव आहे आणि त्या गावाच्या वेशीवरती एक नदी वाहते आणि त्या नदीवरती एक पूल बांधलेला आहे त्या मुंबई-गोवा महामार्गाला आणि त्या पुलाच्या बाजूने अशी खाली पायवाट गेलेली आहे आणि त्या पायवाटेपासून 200-250 मीटरवरती त्यांची वाडी आहे. त्या वाडीत 20-22 घरं आहेत आणि तिथे अमोलचं घर आहे. तर मित्रांनो, अमोलची जी बहीण आहे ती मुंबईला राहते. तिचं लग्न झालेलं आहे आणि ती मुंबईला राहते. आता ही स्टोरी आहे 1995 सालची, म्हणजे 30 वर्ष या स्टोरीला झालेली आहे. त्यावेळी ती अमोलची जी बहीण आहे ती मुंबईला राहायची. तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक 1.5 वर्षाचा मुलगा होता. आता मे महिन्याचे दिवस आल्यानंतर जी अमोलची बहीण आहे तिचं नाव असतं हेमा. तर ती हेमा आपल्या नवऱ्याला सांगते, की "हो, जरा मला तुम्ही 15 दिवसासाठी गावी सोडून येता का? मी आणि मुलगा जाऊन गावी 15 दिवस राहतो, म्हणजे थोडंसं मला फ्रेश वाटेल." कारण तिचं बालपण सगळं ना कोकणामध्ये गेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली होती. त्यामुळे तिचा नवरा म्हणतो, की "ठीक आहे, एक पुढच्या आठवड्यामध्ये मी तुला गावाला सोडून येतो. एक 15 दिवस तिथे तू आणि मुलगा दोघेही राहा. नंतर मला कळवा, की मी तुम्हाला पुन्हा एकदा न्यायला येईन म्हणून." आता ही खुश होते, की गावी जायला मिळणार, आई-वडिलांकडे राहायला मिळणार. 15-20 दिवस तर कशीच राहणार होती ती. आणि एके दिवशी ती आपल्या आई-वडिलांना पत्र लिहिते. आता 1995 सालची गोष्ट असल्यामुळे मोबाईल किंवा फोन असं काही सोयी-सुविधा गावामध्ये नव्हत्या कोकणामध्ये. तर ती आपल्या आई-वडिलांना तेव्हा ते पत्र लिहिते आणि त्यांना सांगते, की येत्या 28 तारीखला आम्ही गावी येतोय तिघंही आणि मी 15 दिवस गावामध्ये राहणार आहेत आणि माझे मिस्टर आहेत ते मला सोडून मुंबईला जाणार आहेत. पुन्हा ते न्यायला येणार आहेत. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय होतं, ती 28 तारीख टाकते पत्रामध्ये चुकून आणि ती जाणार होती 27 तारीखला. म्हणजे मुंबईवरनं गावी येणार होती 27 तारीखला, पण चुकून ती 27 तारीख लिहायची, ती 28 तारीख लिहिते आणि पत्र मग ती पोस्टात टाकल्यानंतर तिला काही हे माहीत नसतं, की आपण तारीख चुकवली आहे. 27 टाकायची, ती आपण 28 टाकली आहे म्हणून. आणि मित्रांनो, मग एक पुढच्या 7-8 दिवसामध्ये पत्र आई-वडिलांना मिळतं. वाचल्यानंतर अमोल, त्याचे आई-वडील खुश होतात, की आपली मुलगी, आपला नातू गावी येणार आहे, जावई गावी येणार आहे म्हणून. आणि मित्रांनो, मग पुढच्या आता त्यांचा तो दिवस ठरलेला असतो. आता तेव्हा काय होतं, तिने पत्रामध्येच लिहिलेलं असतं, की बाबा त्या आपल्या गावच्या वेशीवरती जे आपले पूल आहे घराच्या वरती, तिथे तुम्ही कंदील घेऊन उभे राहा रात्री 2:30-3च्या दरम्यान. म्हणजे तिथे गाडी थांबल्यानंतर आपण मग त्या कंदिलाच्या प्रकाशातून घराकडे जाऊ. आता तेव्हा काही स्ट्रीट लाईटची वगैरे व्यवस्था नव्हती आणि त्यावेळी मुंबईतून ज्या लालपरी म्हणजे एसटी सुटायच्या ना, ते 2:30चं टायमिंग होतं मुंबईतून सुटण्याचं आणि गावी पोहोचण्याचा टाईम देखील कधी 2:30 वाजता गाडी यायची, कधी 3 वाजता, कधी 3:30, कधी 4 वाजता. आणि तेव्हा गावातली माणसं आपलं कोणतरी मुंबईतनं गावी येणार आहे म्हणून त्या कंदील घेऊन रस्त्यावरती त्यांची वाट बघत बसायची, की कधी येतोय आणि आपण कंदिलाच्या प्रकाशानं घरी जातोय. तसंच तिने त्या पत्रात लिहिलेलं असतं, की बाबा आई, तुम्ही 2:30-3 वाजता त्या पुलावरती त्या पायवाटेच्या तिकडे उभे राहा, म्हणजे आम्ही आल्यानंतर उतरून मग आपण सर्वजण घरी जाऊ म्हणून. तर मित्रांनो, ते घोळ झाला होता, की तिने टाकली होती 28 तारीख, पण ती येणार होती 27 तारीखला. 27 म्हणजे 26 तारीखला ती गाडीमध्ये बसते. बोरिवली कुडाळ गाडी असते. हे तिघेही हेमा, मुलगा आणि तिचा नवरा गाडीमध्ये बसतात आणि गाडी 2 वाजता, 2:15 वाजता मुंबई बोरिवली डेपोतून सुटते आणि गावी यायला निघते. रात्रभराच्या प्रवासानंतर कणकवलीमध्ये गाडी नाही म्हटलं तरी 1:30च्या आसपास येते रात्री. तेव्हा ट्रॅफिक नसल्यामुळे गाडी थोडीशी लवकर आलेली आणि कणकवलीला आल्यानंतर जो कंडक्टर आहे ना, तो हेमाच्या नवऱ्याला सांगतो, की "अहो, तुम्ही आता उतरणार ना, 1 तासाभराने तुमचं गाव येणार आहे. तेव्हा तुम्ही जागे राहा, झोपू वगैरे नका आणि तुमच्या बॅगा आणून हळू पुढे आणून ठेवा" म्हणून. आता कसं आहे मित्रांनो, एक 25-30 मिनिटं झाल्यानंतर हेमाचा जो मिस्टर असतो, तिचा पती असतो ना, तो बॅगा आणून
कंडक्टरच्या सीटकडे ठेवतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकर उतरता येईल. आणि हेमाने आपल्या मुलाला असं खांद्यावरती घेतलेला असतो, तो झोपलेला असतो. आणि 2:30 वाजता गाडी बरोबर त्यांच्या गावाच्या त्या वेशीवरती येते आणि कंडक्टर बेल मारतो ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी म्हणून. आणि त्या वेशीवर असणाऱ्या पुलावरतीच ती गाडी थांबते. आणि गाडी थांबल्यानंतर हेमा तिचा नवरा आणि मुलगा तो तिच्या खांद्यावरती झोपलेला असतो. तिघेही आता गाडीतून खाली उतरतात. आणि खाली उतरल्यानंतर दरवाजा बंद करून एसटी पुढच्या प्रवासाला निघून जाते. आता ही रात्री 2:45च्या आसपास गाडी तिथे त्या वेशीवरती, त्या पुलावरती, त्या महामार्गावरती आलेली असते. आणि हिने आपल्या वडिलांना कळवलेलं असतं पत्रातून, की तुम्ही 2:30 वाजता त्या पुलावरती येऊन राहा म्हणून, कंदील वगैरे घेऊन. हे आजूबाजूला बघते तर वडील काय आलेले नाहीयेत, कोणीच दिसत नाही. सगळीकडे शुकशकाट, एक नीरव शांतता त्या वेशीवरच्या त्या पुलावरती, हायवेवरती पसरलेली होती. आता रात्री 3च्या दरम्यान गाड्या तर पूर्णतः बंद असतात आणि हा काळ 1995 सालचा, त्यामुळे गाड्या अजिबात ये-जा करत नव्हत्या. आता ते तिघच, नवरा बायको आणि त्यांचा मुलगा जो झोपला होता हेमाच्या खांद्यावरती, हे तिघच जण त्या गावच्या वेशीवरती, रस्त्यावरती उभे असतात. हेमा दोन्ही बाजूला बघते, इकडे तिकडे बघते. बाबा आज अजून आले नाही कसे? त्यांना मी सांगितलं होतं, पत्रात लिहिलं होतं, की तुम्ही कंदील घेऊन त्या पुलावरती उभे राहा म्हणून. ही बघते आजूबाजूला कोणी दिसत नाही. आता त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या पुलावर, ते पूल उंच आणि खालून अशी पायवाट गेली होती आणि पुढे घरं होती. तर ती घरं, त्यांच्या म्हणजे घरांची जी छप्पर आहेत ना, ती इथून त्या पुलावरनं, त्या उंच भागावरनं सरळ दिसायची, की तिथे घरं आहेत, हे सगळं समजायचं त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये. परंतु नीरव शांततेमध्ये सगळा तो रातकिड्यांचा आवाज येत होता, वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज येत होते. आणि ही म्हणते, बाबा आले नाही कसे? बाबा येणार होते, कारण मी त्यांना पत्रामध्ये लिहिले, परंतु अजून आले नाही कसे ते आम्हाला न्यायला? आता ही म्हणते काय, कदाचित त्यांना झोप लागली असेल आणि त्यांना जाग आली नसेल म्हणून ते आले नसतील. आता ही दोघंही त्या पायवाटेने, त्या महामार्गाकडनं त्या पायवाटेने थोडीशी घराकडे जाणारी जी पायवाट असते, तिथे थोडेसे खाली येतात तिघेही. आणि तिचा मिस्टर कशा त्या बॅगा त्यांच्या 5 असतात, म्हणजे दोघांच्या 2 बॅगा, आणि मुलगा लहान असल्यामुळे त्याचे कपडे असतात किंवा खेळणी, त्याच्या 2-3 बॅगा असतात. टोटल 5 बॅगा त्यांच्याकडे पिशव्या झालेल्या असतात. आता हे म्हणतात, की बाबा तर आता 5-6 मिनिटं झाले वाट बघतोय आपण, बाबा येत नाहीयेत. कदाचित त्यांना झोप लागली असेल, तर आपल्याला जावं लागेल. पण 5 बॅगा घेऊन जायचं कसं? आता तो हेमाचा नवरा होता ना, तो काय म्हणतो, की हेमा एक काम करतो मी, तू माझ्यासोबत चल, मी 2 बॅगा घेतो, तू 1 बॅग घे आणि ह्या 2 बॅगा आपण ह्या वाटेच्या बाजूला ठेवूया. मी तुम्हाला सोडलं घरी, की पुन्हा एकदा रिटर्न येतो आणि ह्या बॅगा घेऊन जातो. तसं काही जास्त अंतर नाहीये, 7-8 मिनिटातच आपली ती घरं, एवढंच वाट आहे ती 7-8 मिनिटाची. तर हेमा म्हणते, नाही नाही, तसं कसं बॅगा ठेवून जायच्या 2? इथे जाणारे येणारे लोक आहेत, वाटेवरती बॅगा कशा ठेवायच्या? नाही नाही, मी त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, हेमा आता आपल्या पतीला सांगते, की तुम्ही ना पहिल्या 2 बॅगा ठेवून या, मी इथेच उभी राहते. तुम्ही बॅगा ठेवून या आणि नंतर मग आपण राहिलेल्या 3 बॅगा घेऊन दोघे जण जाऊया म्हणून. तर हेमाचा नवरा म्हणतो, की नाही ना, असं कसं? अगं हे पूल, हे वेशीवरचं पूल, आणि ह्या पुलावरती बरेच अपघात झालेले आहेत. तिथे बऱ्याच लोकांचे जीव गेलेले आहेत. या पाण्यामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केली आणि ह्या सगळ्या निर्जन स्थळी तू एकटी राहणार काय? तुला वेड लागलाय काय? तू चल माझ्यासोबत, या 2 बॅगा इथे राहू दे. पण हेमा ऐकायला तयार नव्हती. ती म्हणते, की नाही, तुम्ही जाऊन ठेवून या, मी काय घाबरत नाही. ह्या सगळ्या गोष्टीची मला सवय आहे. आमची घरं जवळ आहेत या पुलापासून आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काही नवीन नाहीत. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही ह्या 2 बॅगा नेऊन ठेवा आणि पुन्हा मी इथेच उभी राहते ह्या 2 बॅगा घेऊन म्हणून, आणि मुलाला घेऊन. तर तिचा पती काय ऐकायला तयार नसतो. नाही नाही, तू माझ्यासोबत चल, बॅगा इथे राहिल्या तरी चालतील. पण हेमा काय ऐकत नाही. ती सांगते, तुम्ही जा बिंदास, मी काय घाबरत नाही भुताखेताना, मी इथे उभी राहते, बॅगा ठेवून या. आणि आता नाईलाज होतो नवऱ्याचा हेमाच्या, आणि तो 2 बॅगा उचलतो आणि सरळ त्या पायवाटेने समोर एक 500-600 फुटावरती असणाऱ्या त्या घराच्या दिशेने तो चालू लागतो. आणि तोही म्हणतो, की मी लगेच पटापट जाईन, त्या बॅगा अंगणामध्ये ठेवीन आणि पुन्हा रिटर्न हिला न्यायला येईन एक 7-8 मिनिटामध्ये. आणि तो त्या बॅगा घेऊन घराच्या दिशेने चालू लागतो. आणि हेमा आता त्या पुलावरून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या पायवाटेवरती एकटीच उभी असते. तिच्या बाजूला 2 बॅगा असतात आणि खांद्यावरती तो त्याचा
मुलगा झोपलेला असतो, त्याच्यावरती तिने टॉवेल टाकलेलं असतं थंडी लागू नये म्हणून. आता नवरा पुढे चालत चालत जाऊन तो दिसेनासा होतो. दिसेनासा झाल्यानंतर हेमा मात्र पाठी वळून बघते, तर तो जो पूल आहे तो एकदम खतरनाक. तिथे बरेच ॲक्सिडेंट झाली होती, बऱ्याच लोकांचे जीव गेले होते आणि तिला ते सगळं आठवू लागतं. मी आता यांना सांगितलं खरं तुम्ही जा म्हणून, पण आता त्या पुलाकडे तिने नजर टाकल्यानंतर त्या पुलाच्या बाजूला लोखंडी असलेले रेलिंग, ते मध्ये-मध्ये लावलेले दगड, त्याला काढलेला तो काळा-पांढरा कलर. आता हे पाठी बघितल्यानंतर ते पूल तिला भयानक मात्र आता वाटू लागतं त्या चंद्राच्या अंधुक-अंधुक प्रकाशामध्ये. ते तिचे पुलाचे बोगदे सरळ त्याला दिसायला लागतात. तो खळखळणं वाहणारी ती नदी, त्या नदीच्या पाण्याचा खळखळणारा तो आवाज तिच्या कानावरती स्पष्ट येऊ लागतो. आता मात्र ही घाबरते, की बऱ्याच ॲक्सिडेंट झालेले आहेत. हे सगळं तिला आता आठवायला लागतं आणि थोडीफार ती चलबिचल होते. आता ते काळे-पांढरे कलर काढलेले दगड आता तिला कोणतरी त्या रस्त्याच्या कडेत त्या पुलाच्या बाजूला बसले असं तिला वाटू लागतं. म्हणजे तिच्या मनात कल्पना वेगवेगळ्या तयार व्हायला लागतात, की कोणतरी बसलंय की काय? असं तिला वाटू लागतं. पण ॲक्चुअली ते दगड असतात, त्या दगडांना तो काळा-पांढरा कलर काढलेला असतो. पण तिला ते एक वेगळं वाटू लागतं आता ती एकटी असल्यामुळे आणि ही आता खूप घाबरते. तिचा श्वासोच्छ्वास थोडासा वाढू लागतो. तिला दम लागल्यासारखा वाटतो आणि ती आपल्या मुलाला अशी खांद्यावर घेऊन थापटत असते आणि पायाखाली त्या 2 बॅगा असतात आणि नवरा आता घराकडे गेलेला असतो. आता ह्या सगळ्या शांततेत एकही गाडी रस्त्यावरनं, हायवेवरनं इकडून-तिकडे जात नव्हती. रात्री 3 वाजता गाड्या तर पूर्णच बंद झालेल्या असतात. 1995 सालची गोष्ट आहे ती. आणि मित्रांनो, इतक्या त्या शांततेत तिला त्या नदीच्या पाण्यामध्ये, पुलाखाली कोणीतरी 2 व्यक्ती जोरजोरात हसतायत, खिदळतायत आणि त्या नदीमध्ये उड्या मारतायत असं तिला वाटू लागतं, की कोणतरी नदीच्या पाण्यामध्ये, परंतु झाडी वाढलेली होती त्यामुळे स्पष्ट तो नदीतला नजारा तिला दिसत नव्हता. परंतु जाणवत होतं, की त्या नदीच्या पाण्यामध्ये कोणतरी उड्या मारतंय, एकमेकांवर पाणी उडवतंय आणि जोरजोरात हसतायत, खिदळतायत असं वाटू लागतं. ती आता कान देऊन ऐकत असते, पण त्या कानात स्पष्ट ते सगळं आवाज येत असतात, की कोणतरी अंघोळ करतंय, कोणतरी कुजबुजतंय, हसतंय जोरजोरामध्ये असं. आणि ती म्हणते रात्री 3 वाजता, एवढ्या रात्री, भयाण रात्री, इतक्या रात्री त्या नदीमध्ये अंघोळ करतंय तरी कोण? हसतंय, खिदळतंय कोण? पण त्या बोलण्यावरनं 2 व्यक्ती आहेत असं तिला मात्र वाटत असतं. आणि आता ती मात्र देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करते आणि आता तिच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. आता सगळा त्या पुलाचा इतिहास तिच्या डोळ्यासमोर यायला लागतो. त्या पंचक्रोशीमध्ये ना ते पूल आहे ना, त्या भुताटकीच्या बाबतीत खूप डेंजर असतं. अनेक लोकांना त्या पुलावरती रात्री, अपरात्री, कात्रवेळेला, दुपारी, भरदुपारी ना असे चित्रविचित्र भुताटकीचे प्रकार अनुभवायला मिळालेले असतात. म्हणून त्या गावातही आणि पंचक्रोशीमध्ये ते पूल खूप बदनाम असतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी. ह्या भूतअटकीसाठी किंवा ह्या निगेटिव्ह एनर्जीसाठी. तर मित्रांनो, ती आता घाबरते आणि काही वेळानं मात्र तो आवाज पूर्णतः बंद होतो आणि सगळीकडे शांतता पसरते. आता हिचे डोळे लागलेत, की आपला नवरा कधी एकदा येतोय आणि आपल्याला घेऊन जातोय आणि ती म्हणते, की आता जायचं तरी कसे बॅगा इकडे टाकून. ती तशीच मनात थोडीशी डेअरिंग करून तिथे उभी राहते. परंतु मित्रांनो, आता मात्र ती पूर्णतः घाबरलेली असते आणि इतक्यात तिच्या पाठीमागे त्या हायवेच्या वरती 2 कोणतरी, एक पुरुष आणि स्त्री कोणतरी उभे आहेत असं तिला भासू लागतं, वाटू लागतं, दिसू लागतं. कोणतरी एक पुरुष आणि एक स्त्री आहे आणि त्यांच्या हातामध्ये कंदील आहे. आता ही मागे वळून बघते ना, तर हिला आठवतं, की आपले आई-वडील तर नाही आहेत ना, त्यांच्या हातामध्ये कंदील आहेत म्हणजे आई-बाबा तर नाही आहेत ना, असं तिला वाटतं आणि ती निरखून पाहते तर त्यांचे जे चेहरे त्या प्रकाशामध्ये, कंदिलाच्या, तिच्या आई-वडिलांसारखे वाटू लागतात आणि तिला वाटतं, की माझे आई-बाबाच वरती कंदील घेऊन उभे आहेत. कदाचित ते आमची वाट बघत असणार म्हणून आणि हिला आता ती त्या दोघांना हाक मारते, की "आई, बाबा, अहो त्या पुलावरती काय करता? खाली या. केव्हापासून आम्ही तुमची वाट बघत होतो आणि आत्ताच माझे मिस्टर बॅगा ठेवायला घरी गेले. अहो खाली या." आता त्या दोघांचे, त्या व्यक्तींचे चेहरे ह्यांच्या आई-वडिलांसारखे तिला दिसू लागतात. म्हणून ती त्यांना बोलवते, की "तुम्ही खाली या. कंदील घेऊन खाली या. चला आपण घरी जाऊया" म्हणून. तर त्यांचे आई-वडील, जे कोण 2 व्यक्ती असतात त्यांच्या हातामध्ये कंदील असतो ना, ते हळू-हळू त्या पायवाटेनं त्या हेमाकडे यायला निघतात. जसे ते हळू-हळू पावलं टाकत असतात ना,
तशी हेमा निरखून त्यांच्याकडे पाहत असते. तर तिला एक वेळ वाटायला लागतं की आपले आई-वडीलच आहेत. परंतु एक 10-12 पावलं आणखी पुढे खाली आल्यानंतर हेमाला मात्र आता थोडासा संशय येतोय, की माझे आई-बाबा असले असते ना, तर जेव्हा मी त्यांना हाक मारली ना, तेव्हा त्याने ओ दिला असता किंवा मला प्रतिसाद काहीतरी दिला असता. पण ह्या व्यक्ती तर बोलतच नाहीयेत. आता जसजशा त्या 2 व्यक्ती, एक स्त्री आणि पुरुष कंदील घेऊन हिच्याकडे यायला लागले ना, तसं मात्र हिला जाणवायला लागलं, की हे आपले आई-वडील नाहीयेत. हा काहीतरी भलताच प्रकार आहे. आणि आता ती त्यांच्याकडे पाठ करून उभी राहिली आणि समोरच्या पायवाटेतनं आपला नवरा कधी एकदा येतो ह्याची ती वाट बघते आतुरतेने. आता करायचं काय हे तिला समजत नसतं. आता हिचा श्वासोश्वास वाढलेला असतो. हृदयामध्ये धडधड सारखी सुरू असते. आणि मित्रांनो, त्याच वेळी तिचा जो मुलगा खांद्यावरती झोपलेला असतो ना, त्याला अचानक जाग येते आणि तो जोरजोरात रडू लागतो. तर ही त्याला थापटण्याचा प्रयत्न करते, की झोपवते. परंतु तो मुलगा जोरजोरात रडायला लागलेला असतो. आणि आता ती पुन्हा एकदा पाठी वळून पाहते ना, तर त्या 2 व्यक्ती कंदील घेऊन बऱ्याच हिच्या जवळ पोहोचलेल्या असतात. आता ही निरखून मात्र पाहते. तर मित्रांनो, तिचे आई-वडील नसतात. त्या जागी 2 व्यक्ती असतात आणि त्यांचा चेहरा त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये असा अंधुक-अंधुक दिसत असतो. सुरकुतलेला चेहरा, लांब नाक, बाहेर आलेले दात आणि सगळं चित्र-विचित्र असा चेहरा, म्हणजे हातची नखं वाढलेली आणि हात देखील असे सुरकुतलेल्या सगळ्या चामड्या त्या तिला दिसत असतात, त्या दोघांच्या, स्त्रीच्या आणि त्या पुरुषाच्या. आणि आता मात्र ही घाबरते आणि आता ही ठरवते, की आता इथे थांबायचं नाही. हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. आता हिचा श्वासोच्छ्वास एवढा वाढतो ना, की तिला वाटतं, की मी कधी म्हणजे बेशुद्ध होऊन पडते की काय? परंतु मुलगा आपल्या खांद्यावरती ह्याची तिला जाणीव होते आणि ती आपल्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. परंतु हा प्रकार मागचा, त्या 2 व्यक्ती हळू तिच्या दिशेने येतात. आता 15-1 फुटाचं अंतर दोघांच्या मध्ये राहिलं होतं आणि ही म्हणते, की आता झक मारत गेल्या त्या बॅगा. आपण आता मुलाला घ्यायचं आणि धावत सुटायचं त्या पायवाटेने आणि घरी निघून जायचं. नवरा तर येत नाहीये आणि तिची वाट बघते. हा केव्हापासून येत नाहीये. आता मात्र ती त्या मुलाला पुन्हा एकदा अशी हाताने थापटते खांद्यावरती आणि आता ती जायला निघणार. पण तिचे पाय एवढे जड झालेले असतात ना मित्रांनो, की तिला पुढे पाऊलच टाकता येत नाही. एवढे तिचे पाय जड झालेले असतात. तिला पुढे पाऊलच टाकता येत नाही. ती प्रयत्न करते पुढे जाऊन, धावत जाऊन त्या पायवाटेने घरी पोहोचण्याचा. परंतु तिचे पाय एवढे जड झालेले असतात, की पाय तिला उचलत नसतात. आता ह्या 2 व्यक्ती, त्या 2 आकृती, ती 2 माणसं, स्त्री आणि पुरुष आता बऱ्यापैकी हेमाच्या जवळ येतात. आता त्या दोघांमधलं 7 ते 8 फुटाचं अंतर फक्त राहिलेलं असतं आणि त्या 2 व्यक्ती हेमाकडून बघून जोरजोरात हसायला लागतात. असे क्रूरपणे हसायला लागतात. चित्रविचित्र असे आवाज तोंडातून काढायला लागतात आणि ते दोघंही असे हात पुढे करून हेमाच्या दिशेने सांगतायत, "हेमा, अगं तुझ्या मुलाला माझ्या ताब्यात दे. तुझ्या मुलाला आमच्या ताब्यात दे. आम्ही तुला काय करणार नाही. पण तुझा मुलगा आहे ना, तो आमच्या ताब्यात दे. तो आम्हाला हवा आहे." आता मात्र हेमा पाठी वळून पाहते आणि त्यांना सांगते, की "माझा मुलगा, माझा जीव गेला तरी मी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला काय करायचंय माझं ते करा, पण मी मुलाला तुम्हाला तुमच्या ताब्यात देणार नाही." आता ती दोन्ही हाताने मुलाला अशी छातीशी कवटाळते. मुलगा तर जोरजोरात रडत असतो आणि ह्या 2 त्या भयानक शक्ती हे मला सांगत असतं, की "तुझा मुलगा आमच्या ताब्यात दे, तरच आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. तुझा मुलगा फक्त आमच्या ताब्यात दे." ही आता प्रतिकार करते, "माझा मुलगा काही झालं, माझा जीव गेला तरी मी तुला देणार नाही." आता म्हणता मात्र त्या दोन्ही शक्ती, त्या ते अतृप्त आत्मा हेमाच्या दिशेने झेपावतात आणि हेमाच्या दोन्ही हातांना पकडतात आणि त्या मुलाला तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. जशी त्या 2 शक्ती हेमाला त्याचे हात बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तिचा मुलगा आपल्या ताब्यात घेता येईल. परंतु हेमा सगळी शक्ती एकवटून आपल्या मुलाला छातीशी कवटाळून धरत असते आणि जोरजोरात आता ती रडायला लागलेली असते आणि जोरजोरात आपल्या आई-वडिलांना हाका मारते, "बाबा, दादा, आई, धावा!" आपल्या पतीला हाक मारत असते, "अहो धावा, कुठे आहेत? धावा, धावा! या कोणतरी 2 व्यक्ती आल्यात. ही भुताटकी आहे, मला माझ्या माझ्या मुलाला आपल्याला स्वाधीन करा असं सांगतायत, की धावा, धावा." आता आजूबाजूला ती पाहत असते, पण कोणी त्या वाटेनं येत नसतं. सगळीकडे शांतता पसरलेली असते. सगळीकडे शुकशुकाट असतो आणि त्या 2 व्यक्ती मात्र दोन्ही हाताला धरून तिचं ते बाळ आहे, ते बाळ आपल्या ताब्यात घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतात. आता ह्या सगळ्या स्थितीमध्ये
हेमाच्या पूर्ण अंगाला त्या ज्या भुताटकी असते, जो अतृप्त आत्मा असतो त्यांच्या त्या तीक्ष्ण नखांनी तिचं पूर्ण अंग ओरबाडलं जातं. ठिकठिकाणी तिला जखमा होतात आणि रक्त बळाबळा वाहू लागतं. आता मात्र ती मुलाला घट्ट छातीशी कवटाळून असते आणि तिचा आता एवढा श्वासोच्छ्वास वाढलेला असतो मित्रांनो, एवढी ती घाबरलेली असते ना, की आता ती जवळपास बेशुद्ध पडणार असं तिला वाटायला लागलं असतं. परंतु ती आपल्या मुलाला छातीला कवटाळून धरलेलं असतं आणि एका क्षणामध्ये ती जमिनीवरती कोसळते. आणि तिचं जे मूल आहे ते तिच्या छातीवरती असं आडवं असतं आणि ती बेशुद्ध होते. बेशुद्ध पूर्ण होत नाही, तिला सगळं जाणवत असतं. परंतु त्या अतृप्त आत्म्यांना, त्या 2 अद्भुत शक्तींना मात्र प्रतिकार करण्याची शक्ती आता हेमाच्या अंगात नसते. तिचा मुलगा तिच्या छातीवरती झोपून जोरजोरात रडत असतो आणि ह्या दोन्ही शक्ती आता हेमाच्या पायाला धरून जोरात ओढत ओढत नेण्याचा प्रयत्न करत असते. हेमाने एका हाताने आपल्या मुलाला पकडलेलं असतं आणि एका हाताने तिने बॅग पकडलेली असते, जेणेकरून आधाराला काहीतरी. परंतु त्या 2 शक्ती आहेत ना, त्या दोन्ही शक्तीने आपल्या तीक्ष्ण नखं आपल्या हेमाच्या पायामध्ये अशी रुतवलेली असतात आणि दोघेही तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतात. पण मित्रांनो, याच्यामध्ये एक आश्चर्य असं की त्या 2 ज्या अद्भुत शक्ती असतात ना, त्या मात्र हेमाच्या मुलाला काही करत नाही. त्यांचं म्हणणं असतं की तो मुलगा त्या आईपासून जर वेगळा झाला तर त्यांनी त्याला नेलं असतं असं वाटतंय. परंतु तो मुलगा तिच्या छातीवरती असा मान टेकून जोरजोरात रडत असतो आणि हेमा आता जवळ-जवळ बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत आलेली असते. तिला जाणवत असतं आपला मुलगा आपल्या छातीवरती डोकं टेकून रडतोय आणि त्या 2 व्यक्ती आपल्या पायाला धरून नखं त्यांनी आपल्या पायामध्ये अशी रुतवलीत आणि आपण ओढून नेण्याचा प्रयत्न करत हे सगळं तिला जाणवत असतं. डोळे तिचे थोडेसे उघडे असतात आणि मित्रांनो, काही वेळानं तिचा पती धावत, 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 धावत येतो आणि पाहतो तर हेमा खाली पडलेली आहे आणि तिथे कोणीच नसतं. पण हेमा पडलेली आहे तिच्या छातीवरती. त्याचा मुलगा डोकं टेकून रडतोय आणि हेमा पूर्ण रक्तबंबाळ झाली. हातातून रक्त वाहतंय. ठिकठिकाणी तिला जखमा झाल्यात. ओरबडल्याच्या पायावरती जखमा झाल्यात आणि तो तिला उठून बसवतो आधार देऊन आणि म्हणतो, "हेमा काय झालं काय? झालं काय?" परंतु ती आता बेशुद्ध झालेली असते. मुलगा रडत असतो. आता तो जोरजोरात आपल्या सासू-सासऱ्यांना हाक मारतो. आता त्याने सासू-सासऱ्यांना उठवलेलं नसतं. अंगणामध्ये बॅगी ठेवून तो पुन्हा येण्यासाठी निघालेला असतो. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये पुन्हा रिटर्न येताना त्याला वाटच दिसत नसते त्या काळोखामध्ये. त्यामुळे एक 10 मिनिटं त्याच्यामध्ये गेलेली असतात आणि त्या 10 मिनिटांमध्ये हा सगळा भुताटकीचा खेळ हेमासोबत झालेला असतो. तो अतृप्त आत्म्याचा खेळ झालेला असतो. आणि मित्रांनो 100% तिथे एखाद्या असा अतृप्त जे आत्मे असतात ज्या व्यक्तींचे ॲक्सिडेंट झाले असतात त्याच्यामध्ये त्यांचे जीव गेलेले असतात ना, त्या सगळ्या माणसांची इच्छा, आकांक्षा सगळ्या पूर्ण राहिलेल्या असतात. त्याच्यापैकीच कोणतरी एक अतृप्त आत्मा त्या 2 व्यक्ती त्या हेमाकडे येऊन तिचा मुलगा तिच्यापासून हिसकावून नेण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होत्या. आता तिचा नवरा पाहतो ही रक्तबंबाळ झालेली आहे. तिला तो आपल्या मग सासू-सासऱ्यांना हाक मारतो. सगळेजण धावत-धावत येतात. बघतात तर हेमा पूर्णतः बेशुद्ध झालेली आहे आणि तिचा मुलगा अ, रडतोय. आता ह्या सगळ्यांना घेऊन तिचे हेमाचे आई-वडील, तिचा नवरा, तिचा भाऊ घरी घेऊन जातात आणि हेमाला नंतर चहा देतात, पाणी देतात, लिंबू सरबत देतात आणि कांदा वगैरे लावून तिला शुद्धीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. 1 तासाभराच्या नंतर ती शुद्धीवरती येते आणि मग त्यांना ते विचारतं, की "अगं झालं काय? 10 मिनिटाचं तर अंतर होतं घरापासून तुझ्यापर्यंतचं आणि मी येण्यासाठी निघालो तर मला पायवाट कुठे दिसेना आणि त्या 10 मिनिटात असं काय झालं तुझ्यासोबत? तुझ्या अंगावरती सगळ्या जखमा कशा?" मग मित्रांनो तिने सगळा जो प्रसंग आहे तो आपल्या घरच्यांना, आपल्या नवऱ्याला सांगितलं, की असं-असं झालं. आई-बाबांच्या स्वरूपामध्ये कोणतरी दोघे जण माझ्या दिशेने येतात असं मला वाटू लागलं. त्यांच्या हातामध्ये कंदील होता. मला वाटलं की आई-बाबा आहेत. परंतु ते जवळ आल्यानंतर मला कळलं की ते आई-बाबा नाहीयेत, की त्यांच्या स्वरूपामध्ये कोणतरी अदृश्य शक्ती, अतृप्त आत्मा माझ्याजवळ आला आणि तो माझ्या मुलाला माझ्यापासून हिसकावून नेण्याचा प्रयत्न करत होता. तो सांगत होता की "तुझ्या मुलाला आमच्या ताब्यात द्या. आम्ही तुला काय करणार नाही. नाहीतर आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही." मित्रांनो हेमाने असं सगळं सांगितलं आणि नंतर ते पुन्हा बेशुद्ध पडली. आणि नंतर मग हळू-हळू तिला थोडंफार बरं वाटलं, सकाळ झाली आणि त्या दिवसापासून ना मित्रांनो, रात्री अशी घटना व्हायची, की रात्र झाली 12 वाजले, की हेमा एकदम अग्रेसिव्ह व्हायची. घरातून जोरजोरात ओरड मारायची, की "ती बघ, कोणीतरी दोघे जण घराच्या बाहेर आली आहेत. ती बघा घराच्या पाठीमागे उभी आहे आणि ती मला बोलवत आहे."
माझ्या मुलाला त्याच्या ताब्यात देऊ नका. ती मला बोलवतायत, ती मला न्यायला आली सगळेजण तिला गप्प करायचे. पण असा ना प्रकार हा तिचा 15-20 दिवस सुरू होता. आणि हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तिचे आई-वडील मात्र गावातल्या, पंचक्रोशीतल्या, आजूबाजूच्या जेवढे तांत्रिक, मांत्रिक, बुवा वगैरे अशा काही ज्या अतृप्त आत्मा असतात ना, ते उतरवणारे असतात ना शरीरातून, त्यांच्याकडे जातात. बऱ्यापैकी प्रयत्न करतात. परंतु ते जिथे-जिथे ज्या मांत्रिकांकडे, ज्या बाबांकडे जातात ना, तिथे त्यांना एकच सांगितलं जातं, की हेमाच्या अंगात जे अतृप्त आत्मे आता आहेत ना, ते तिच्या अंगातून बाहेर पडणं शक्य नाही. ते शेवटी तिला घेऊन जाणार. तिच्यामध्ये तिचा मृत्यू होणार. काही केलात तरी तिच्या अंगातून ते अतृप्त आत्मा बाहेर जाणार नाही, तिला सोडणार नाही म्हणून. आता हे सगळं ऐकून तिच्या आई-वडिलांना खूप कसं तरी वाटतं. खूप दुःख होतं. त्याच्या नवऱ्याला दुःख होतं. हे असं काय झालं? माझ्या मूर्खपणामुळे हे सगळं झालं. मी जर आलो नसतो एकटा तिला एकटा ठेवून जर आम्ही घरी आलो नसतो, तर हे सगळं घडलं नसतं. पण तो आता पश्चाताप करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिलं नसतं. रात्र झाली की हेमा अग्रेसिव्ह व्हायची आणि ती एवढंच सांगायची, "ती बघा कोणतरी दोघं जण घराच्या मागच्या दरवाजाकडे उभी आहेत. मला न्यायला आली आहेत. ती बघा आता अंगणामध्ये उभी आहेत. मला न्यायला आली आहे. माझ्या मुलाला लपवून ठेवा. माझ्या मुलाला त्यांच्या ताब्यात देऊ नका. ती माझ्या मुलाला न्यायला आली. मला घेऊन जायला आली." अशी ती बडबडायची. मित्रांनो याच्यामध्ये महिना जातो. अजूनही बरेच प्रयत्न तिचे आई-वडील, तिचे घरचे, नवरा वगैरे करतात. मांत्रिकांकडे जातात. मानसोपचार तज्ञाकडे तिला नेलं जातं. परंतु पुढच्या 1 महिन्यामध्ये तिची तब्येत अशी खालावते ना, ती धष्टपुष्ट असलेली हेमा अशी एकदम सडपातळ होऊन जाते. फक्त हाडाचा सांगाडा तिच्या अंगावर वरती राहतो. एवढी ती बारीक होऊन जाते. तिच्या अंगातून पूर्णतः त्राण निघून जातं. परंतु रात्र आली ना, की तिच्या अंगामध्ये एवढं बळ यायचं ना, की ती अग्रेसिव्ह व्हायची. दरवाजा उघडून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करायची त्या पुलाच्या दिशेने रात्री. मग एके दिवशी ना, ती एवढी अग्रेसिव्ह झाली होती, की ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती त्या पुलाच्या दिशेने. आता तिचा नवरा आणि तिच्या आई-वडिलांनी तिचे हात-पाय अक्षरशः बांधून नाही का खोलीमध्ये डांबून ठेवतात तिला, की ती जाऊ नये म्हणून. आणि तिचा मुलगा जोरजोरात रडत असतो त्या आपल्या आईसाठी म्हणून. पण तो काय पर्याय नसतो, कारण ही एवढी अग्रेसिव्ह झाली तर आपल्या मुलाला काहीतरी करेल म्हणून त्या मुलाला तिच्या ताब्यात घरचे देत नव्हते. परंतु त्या दिवशी मात्र रात्री ती खूप अग्रेसिव्ह झाली होती. घरातून बाहेर सतत जाण्याचा प्रयत्न करत होती रात्री 12 नंतर. परंतु तिचे हात-पाय बांधून ठेवले होते. आता ह्या सगळ्यांना हा सगळा प्रकार पाहून खूप वाईट वाटायचं, पण पर्याय नव्हता असं करून ठेवल्याशिवाय. आणि रात्री 1 वाजता मात्र ती जोरजोरात ओरडायला लागते, "मला ते न्यायला आलेत, आज मला ते नेणार आहेत, आज मला ते नेणार आहेत. मला मला जायला देऊ नका, मला मला त्या न्यायला देऊ नका." आणि मित्रांनो 1-1:30च्या दरम्यान अचानक खोलीतून येणारा हेमाचा आवाज बंद होतो. तिचा नवरा, आई-वडील आतमध्ये जाऊन बघतात, तर हेमाच्या तोंडातून, नाकातून पूर्णतः रक्त वाहत असतं आणि रेखा हेमा ही निपचित पडलेली असते. तिचं अंग थंडगार पडलेलं असतं आणि श्वासोश्वास थांबलेला असतो आणि त्याच्यामध्ये हेमाचा मृत्यू झालेला असतो. आता मित्रांनो सगळीकडे दुःखाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये पसरतं आणि तिच्या नवऱ्याला खूप वाईट वाटतं, की माझ्यामुळे माझ्या बायकोचा, हेमाचा जीव गेला आणि त्याला खूप पश्चाताप होतो. आणि मित्रांनो त्या पुलावरती असणारे अतृप्त आत्मा ह्या सगळ्यांनी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी तेव्हाही सांगितलं, "तुझा मुलगा आमच्या ताब्यात दे, आम्ही तुला काय करणार नाही. परंतु तुझा मुलगा नाही दिला तर आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही." आणि तसंच घडतं. ते अतृप्त आत्मा ना तिच्या शरीरातून जातच नाही. शेवटी ते तिला आपल्यासोबत घेऊन जातात आणि या सगळ्या प्रसंगामध्ये हेमाचा मात्र जीव जातो. मित्रांनो, असा एक भयानक प्रसंग अमोलच्या बहिणीच्या बाबतीमध्ये घडला होता 1995 साली आणि तो त्याने मला सांगितला होता. तो तुम्ही तसंच्या तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अनुभव, ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. असे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच करून घ्या, म्हणजे इथून पुढचे भयकथा किंवा लोकांचे भयानक भुताटकीचे अनुभव या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळते. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.